आणि रिसली तू दिसली तू। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशनमध्ये तुमच्या बेटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करून घ्यायचा आहे। बेटमार्क प्रोजेक्ट शेक इफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तुम्हाला तिथं जाऊन त्याची एक्सएमएल फाईल डाउनलोड करून तिथं अलाइट मोशनमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायची। आता मीडियामध्ये जायचं, मीडियामध्ये गेल्यानंतर तुमचा जो फेवरेट फोटो आहे, तुम्हाला जे पहिल्या नंबरला जे फोटो ॲड करायचा आहे तिथं ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे। 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। आता एवढं केल्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल करायचं आहे, तिथं 4:29ची लेंथ दिलेली आहे, तुम्हाला तिथपर्यंत तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे। आता इथं केल्यानंतर तिथं एक तुम्हाला व्हिडिओ ॲड करायचा आहे। आता व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं मटेरियल दिलेलं आहे, मी तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। हा मुलीचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। आता एवढं ॲड केल्यानंतर तुम्हाला एंडिंगपर्यंत असा ड्रॅग करून घ्यायचं आहे, स्प्लिट करून। आता त्याच्यात स्टार्टिंगला यायचं आहे, स्टार्टिंगला आल्यानंतर तुमची जी लेंथ आहे का ती पोरीचा व्हिडिओ, तिथं एक PNG दिलेली तुम्हाला, ती ॲड करून घ्यायची, तेव्हा ती असं इथं ॲडजस्टमेंट करू शकता तुम्ही खाली असं एक नॉर्मलप्रमाणे। आणि ते ॲड केल्यानंतर शेवटला जायचं, शेवटपर्यंत ती लॉंग प्रेस करून घ्यायची। आता लॉंग प्रेस झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, स्टार्टिंगला आल्यानंतर तिथं तुम्हाला अजून एक PNG दिलेली, ती आई तिला खूप काम सांगते अशी ही PNG दिलेली मी तिथं तुम्ही डाउनलोड करून इथं ॲड करू शकता। आणि ती PNG इथं शेवटपर्यंत लॉंग प्रेस, शेवटपर्यंत नाही पण तिथं 4:29पर्यंत लॉंग प्रेस करून घ्यायची। शेक इफेक्टमध्ये जायचं आहे, तो पहिल्या नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। आता इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्याला वापस बेटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि बेटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर पहिल्या नंबरच्या फोटोला तो शेक इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। आता एवढं केल्यानंतर तुमचा व्हिडिओ रेडी आहे, तुम्ही तो व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। आता इथं तुम्ही वरच्या साईडला ड्रॅग करून एक्सपोर्ट करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तर चला।